इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स दोन वेनं निघते, एक तर एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा ऍडजॉइंट मेथडनं. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये दोन येतात, एक तर रो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता आपण एक वेळेस पाहू कशानं, तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. पहा, रो घ्या किंवा कॉलम घ्या, दोन्हीही सेम होते. रो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करा किंवा कॉलम एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करा, प्रोसेस महत्वाची असते. कुठल्याही गोष्टीत प्रोसेस खूप महत्वाची असते. जर तुम्हाला भाजी करायची असेल तर त्याची पण एक प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले भाजी करायला मूळ करा, त्यानंतर मग तेल टाका, मीठ टाका, तिखट टाका, जे आपल्याला भाजीचं सामान आहे ते भाजीचं सामान टाका. शेवटी मग जर भाजी चांगली, जर एवढं करून जर कोणी म्हटलं की भाजी चांगली झाली नाही की त्याच्यात तोंडात खाणार, असं असते ना, तर प्रोसेस असते. सगळ्यात पहिले काय करायचं, डिटर्मिनंट फाइंड करायचा. डिटर्मिनंट जर 0 आला तर पुढे जायचं नाही, आणि जर डिटर्मिनंट 0 आला नाही तर पुढे जायचं. इफ डिटर्मिनंट विल बी 0 then the matrix is singular matrix. If determinant is not 0 then the matrix is non singular matrix. त्यानंतर काय, आता जर डिटर्मिनंट 0 आला नाही तर ए इन्व्हर्स निघते. ए इन्व्हर्स निघते तर मग याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. ए म्हणजे गिवन मॅट्रिक्स, ए म्हणजे गिवन मॅट्रिक्स, ए इन्व्हर्स आपल्याला काढावं लागते, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. याचं एक्झाम्पल पाहू. पहा काय म्हणते, एक एक्झाम्पल दिलाय, ए इक्वल टू मॅट्रिक्स फाइंड ए इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता मी रो ट्रान्सफॉर्मेशन घेतो. सगळ्यात पहिले मी डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंट 0 आला आणि पुढे गेलो, फॉर्म्युला लिहिला काय, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. ए म्हणजे गिवन मॅट्रिक्स, ए इन्व्हर्स काढायचा आहे, आणि आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. मी काय करीन, या मॅट्रिक्सले आयडेंटिटी मॅट्रिक्स न कन्वर्ट करीन, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करीन बाय एलिमेंटरी रो न किंवा एलिमेंटरी कॉलम न. मग पहा मी याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं. पहा R2 चेंजेस टू R2 मायनस 3R1, त्यानंतर R1 चेंजेस टू R1 प्लस R2, R2 चेंजेस टू R2 मायनस R1. पॅरलल दोन्ही मध्ये आपल्याला ते ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे आहेत. फायनल मध्ये काय आलं आपल्याकडे की ए इन्व्हर्स म्हणजे हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि हा आपला इकडचा अँसर. याची व्हॅल्यू आपण आय लिहू शकतो, आयची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे ए इन्व्हर्स इज इक्वल टू हे इकडचा आपला अँसर. हे पटलं.